21 जून अंतर्राष्ट्रीय योग दिवस श्रीवास्तव के उपलक्ष्य में ग्राम पंचायत गुमथला पंचायत समिति कामटी की तुलजा भवानी कनिष्ठ महाविद्यालय प्रांगण में हजारों नागरिकों की उपस्थिति में योग दिवस मनाया गया। इस मौके पर पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे की प्रमुख उपस्थिति रही। कार्यक्रम के संयोजक दिलीप जी मुड़े, पूर्व महामंत्री प्रणाली ताई डाफ, ग्राम पंचायत सरपंच योगेश डाफ, ग्राम पंचायत सदस्य महेश काकड़े, उप सरपंच आकाश डाफ, ग्राम पंचायत सदस्य मनोहर आगलावे, ग्राम पंचायत सदस्य कोमल कट्टे, ग्राम पंचायत सदस्य गीताताई डाफ, सदस्य कविताताई डाफ, रेखाताई भोयर, सदस्य सीमाताई चवरे, ग्राम पंचायत सदस्य पिंकीताई मोहर, सदस्य एवं अंकुशपुरी सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। पेश है इस योग दिवस की एक झलक। योग करायला पाहिजे, करो योग और रहो निरोग, अशा प्रकारचे आपल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे गुमथळा परिसर? मी गुमथळा निवासी अंगणवाडी सेविका। हा योग दिवस हे अतिशय सुंदर आणि चांगला दिवस आहे। मुलांना आम्ही जेव्हा घडवतो आम्हाला हे योगापासून आम्ही लहान मुलांना चांगले संस्कार देऊ शकतो आणि त्यांचे आरोग्य निरोगी ठेवू शकतो, एवढेच मी सांगू इच्छितो। नमस्कार, मी ललिता वामन चवळे, सहाय्यक शिक्षिका, तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आज योगा दिवस साजरा करण्यात आला। त्यामध्ये अनेक प्रकारचे योग शिकवण्यात आले आणि त्या ठिकाणी स्त्रियांना वेळात वेळ काढून कमीत कमी 1 तास तरी त्यांनी योग करण्यासाठी वेळ काढावा। त्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते आणि आरोग्य पण चांगलं राहते। मी आरवाय गावंडे सर, तुळजाभवानी ज्युनियर कॉलेज गुमथळा येथे कार्यरत आहे आणि आज 21 जून 2025 ला आंतरराष्ट्रीय योग दिवस माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणामध्ये आणि परिसरामध्ये आयोजित करण्यात आलं। योग दिनाच्या निमित्ताने उपस्थित अन्य मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, परिसरातील व्यक्तिमंडळी तसेच शाळेतील विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयाचे आमचे संस्थेचे संस्थापक, प्राचार्य सर तसेच इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। मी या योग दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की योगामुळे शरीराला सुदृढता निर्माण होते। शरीर सुंदर आणि चांगलं जर समजा बनवायचं असेल तर दररोज किमान आपण 15 ते 20 मिनिटे योगाला दिले पाहिजे, की जेणेकरून आपलं जे आरोग्य आहे हे चांगलं होईल। आपण पाहतो की 5 जून हा पर्यावरण दिवस होता आणि 26 जून हा अंमली पदार्थ बंदी म्हणजे अंमली पदार्थापासून मुक्त अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। आणि म्हणून मला सांगायचं आहे, आवर्जून सामाजिक जे व्यक्तिमत्व आहे, सामाजिक जो दृष्टिकोन आहे, याच्यामधून सर्वांना मला सांगायचं आहे की योग हा फार महत्वाचा आहे, सर्वांनी केला पाहिजे, जेणेकरून आरोग्य चांगलं होईल, अंमली पदार्थापासून मुक्त झालं पाहिजे। हा जो 26 जून दिवस येणार आहे, नशामुक्त व्हायला पाहिजे, खर्रामुक्त व्हायला पाहिजे, व्यसन मध्ये राशन जे आहे, अंमली पदार्थ जे आहे याच्यापासून मुक्तता मिळायला पाहिजे। आणि हे असं जर झालं तर खरंच एक चांगला समाज, चांगली सोसायटी, येणारी जी नवीन तरुण पिढी आहे त्याच्यापासून दूर होईल आणि जे विकार आहे, जे व्याधी आहे याच्यापासून त्यांना मुक्तता मिळेल। मी तुळजाभवानी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गुलचंद सेलोकर आज आमच्या तुळजाभवानी कॉलेजच्या भव्य प्रांगणामध्ये आणि तुळजाभवानीच्या माध्यमातून व ग्रामपंचायत गुमथळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज योग दिन साजरा करण्यात आला। त्या योग दिनानिमित्त आपल्या राज्याचे महसूल मंत्री नामदार माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा योग दिवस साजरा करण्यात आला। या योग दिनानिमित्त मला सांगावंसं वाटते की आम्ही दर वर्षाला 600 ते 700 विद्यार्थ्यांना शिक्षण देतो। त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एवढा संदेश सांगावासा वाटतो की आजची युवा पिढी ही अंमली पदार्थाकडे वळलेली आहे। त्यामध्ये खर्रा, गुटखा, तंबाखू, त्याचप्रमाणे सिगारेटी अशा विविध अंमली पदार्थांचा व नशिले पदार्थांचा ते सेवन करतात। तर त्या तेवढ्या वेळामध्ये ते व्यसन न करता त्यांनी जर आपल्या आयुष्यामध्ये 15 मिनिटं किंवा 1 तास जर योगाला दिले
तर अशा प्रकारच्या नशामुक्तीपासून ते मुक्त होऊ शकतात. आरोग्य हे सुदृढ राहू शकते. त्याचप्रमाणे त्यांचे हे आरोग्यावर जो होणारा अपव्यय खर्च, वेळ आणि खर्च जो आहे हा कमी पण होऊ शकतो. म्हणून सर्वांनी आपल्या जीवनामध्ये या 24 तासामध्ये कुठला ना कुठला 1 तास काढून आपल्या शरीराला आणि आपल्या समाजाला, देशाला सुदृढ बनवण्यासाठी त्यांनी आपला योगदान द्यावा. आणि योग दिनानिमित्त त्यांनी सगळ्यांनी योग करून आपले मानसिक, शारीरिक विकास करण्यासाठी योगाला महत्त्व देऊन योग करावा असा संदेश मी देऊ इच्छितो. 2015 पासून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी हा योग दिन साजरा करण्यास पूर्ण देशाला सांगितलेलं आहे. आज आमच्या गुंथळा गावात ग्रामपंचायत वतीने तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालय गुंथळा इथे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने आपल्या गुंथळ्यात ग्रामपंचायतच्या मार्फत 2 ते 3 हजार लोकांचा तुळजाभवानी कॉलेज इथे योग दिन साजरा करण्यात आला. मित्रांनो, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे जिम्मेदारी आपल्याला दिली आहे ते जिम्मेदारी आपण दरवर्षी पार पाडत आहोत. आपल्या जीवनात योग हा अत्यंत महत्त्वाचा घटक झालेला आहे. आपल्या शरीरात जे छोट्या मोठ्या काही बिमाऱ्या असतात, आज आपण डॉक्टरकडे जाऊन पैसा खर्च करून सुद्धा त्याच्यात आराम होत नाही. पण दररोज आपण 20 ते 30 मिनिट आपण सहपरिवार घेऊन जर आपण योगा केला तर त्याच बिमाऱ्या आपल्या शरीरातून नष्ट होतात. या योगाचं कारण त्या देशाच्या पंतप्रधानांना की आपल्या देशातली सर्व जनता हे फिट राहायला हवी, कोणत्याही बिमारीच्या आजाराने त्रस्त होऊ नये याचा विचार आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आपल्या जनतेचे घेत आहे आणि आपण त्यांचं पालन करत आहोत. आज पालकमंत्री आणि ऊर्जा महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय निदान साहेब, आपल्या गावच्या सरपंच, सदस्यगण, चंद्रशेखर डाप, विक्कीभाऊ काशिमकर, योगेश डाप आणि त्यांचे सगळे चंबू, तहसीलदार साहेब, BDO साहेब, SDO साहेब, सर्व अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हा कार्यक्रम व्यवस्थित आणि चांगल्या 2 ते 2.5 तास योगाच्या संपन्नात पार पडला. आज दिनांक 21 जून 2025 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ग्रामपंचायत गुंथळा या वतीने तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जवळपास 2 ते 3 हजार लोकांनी आणि आसपासच्या परिसरातील लोकांनी मिळून आज इथे योग दिन साजरा केला. आणि त्या प्रित्यर्थ आपल्या राज्याचे आदरणीय महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या समवेत हा आंतरराष्ट्रीय योग दिन व्यवस्थित पार पाडला गेला. यामध्ये ग्रामपंचायत गुंथळा तसेच तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालय आणि परिसरातील लोकांच्या उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य लाभलं. याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि अभिनंदन. मित्रांनो, योग हा केवळ शारीरिक स्वास्थ्याकरिताच नव्हे तर मानसिक तसेच आध्यात्मिक आणि सामाजिक शांततेसाठी, स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण समाजातील प्रत्येकाने 10 ते 20 मिनिट स्वतःसाठी, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यासाठी योग करून काढावा असे मी सर्वांना आदराची विनंती करतो. नमस्कार. आजचा हा कार्यक्रमाचा सोहळा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी योग दिवसानिमित्त
गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि समाजाला प्रबोधन केलं की योगाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करता येते, काही बदल करता येते, आरोग्य आपल्याला नीट ठेवता येते आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा आपल्याला रक्षा करता येते. म्हणून 21 तारखेला योग दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये हा 21 जूनला साजरा केला जातो. आणि हा जो योग दिवस आहे तर त्याच दिवशी करायचा नसतो, तर सर्वांनी हा जो योग आहे किंवा योगा आहे हा योगा नियमितपणे रोज सकाळी किंवा सायंकाळी या दोन्ही वेळेस केलं तर आपल्या आरोग्याला फायदा होईल, समाजात सुधारणा होईल, लोक निरोगी राहतील. सगळ्यांना नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. आजकाल आपल्या ज्या आहाराच्या पद्धती आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत, त्यामुळे अनेक लोकांना आजार होतो आहे आणि या सगळ्यांचं आता निराकरण करण्यासाठी एकमात्र कारण आहे शरीराची काळजी घेणे, सोबतच मानसिकतेची काळजी घेणे. त्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे ते योगासन. सोबतच आपण रोज सकाळी आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायाम केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि त्याने काय होतं की आपल्या शरीराची तशीच मानसिक जो आजार आहे त्यापासून मुक्त व्हायला आज तुम्ही बघताय की सगळे शासकीय अधिकारी आणि सगळे कर्मचारी यांना खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस असतो, कारण सगळ्या शेतीच्या समस्या सुरू असताना लोकप्रतिनिधी तसेच सर्वच नागरिकांना अनेक समस्या होतात. त्याच्यावर आता एकमात्र उपाय आहे ते पर्यावरणाच्या दिशेने जाणे. म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे ते मोदीजी यांच्यामुळे योग दिवस आज आपण साजरा करतो आहे. खरं तर आपली भारतीय संस्कृती आहे की आपण योगाच्या माध्यमातून सगळे रोग पळवण्याची तयारी आपण करतो आहे. त्यानिमित्तानं परत एकदा आम्ही प्रांजलराजेश्वर तालुका अध्यक्ष महिला आघाडी कामठी आपण सर्वांना योग दिवसाच्या शुभेच्छा देते. स्वस्थ राहा, मस्त राहा. सरपंच मॅडम, तुमचं काय मत आहे याच्यावर, या योगानिमित्त? सर नमस्कार. योग दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅडम, तुमचं काय मत आहे? सर्वांनी शरीर चांगलं तंदुरुस्त राहायला पाहिजे आणि सगळेजण म्हणजे बिना याच्याने आरोग्यमुक्त व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी रोज म्हणजे योग करणं हे गरजेचं आहे. योग दिनाचा जो कार्यक्रम मुख्य ग्रामपंचायतीमध्ये ठेवला होता, या ठिकाणी सर्व पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गावातील सर्व नागरिक, सर्व आजूबाजूचे परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि योग दिनाचा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल ग्रामपंचायत गुंतळ्याचे माझं नाव धनराज देशमुख. मी तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. जवळपास मला या कॉलेजमध्ये 15 ते 20 वर्ष शिकवण्याचा अनुभव असून तसेच गुंठळाच्या आजूबाजूला जी काही गावं आहेत त्या गावचे जे काही विद्यार्थी किंवा पालक हे आमच्या संपर्कामध्ये या शाळेच्या माध्यमातून येतात. या योग दिनानिमित्त जर त्यांना आपण हे सांगू इच्छितो की जर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी योग्य असं योग त्यांनी आपल्यामध्ये आत्मसात केलं किंवा रोज त्यांनी अर्धा तास तरी योग केला तर त्यांचे मानसिक व शारीरिक जी स्थिती आहे ती स्थिती सुधारण्यासाठी आणि काहीतरी नवीन त्यांच्या जीवनामध्ये क्रिएट करण्यासाठी लाभ होऊ शकतो. या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. जे आमचे भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी जो भारताला गौरव प्राप्त करून दिला या योग दिनाच्या माध्यमातून, तर या माध्यमातून आज जवळपास देशातील तसेच अनेक राज्यातील गावखेड्यातील युवक युवती तसेच जे काही लोक आहेत ते योग करून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. या योगचा फायदा जवळपास त्यांनी जे काही वाईट चालविकी किंवा वाईट व्यसनं जे त्यांनी आत्मसात केलेले आहे ते सोडण्याचं एक माध्यम म्हणून आपण या योगा
पाहू शकतो आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम या योग दिनानिमित्त आपण सांगू शकतो. तसे या योगाने कितीतरी आरोग्य, कितीतरी जे मायनर किंवा मेजर जे रोग आहे ते सुधारण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येऊ शकते. तसेच मी माझ्या आजूबाजूला जेवढे काही परिसर आहे, परिसरामध्ये राहणारे जे काही माझे युवक विद्यार्थी आहेत त्यांना हेच सांगू इच्छितो की या योग दिनाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये असलेल्या ज्या काही वाईट प्रवृत्तीचे व्यसन आहे, जसे गांजा म्हणा, दारू म्हणा किंवा इतरस्त जे व्यसन आहे ते व्यसन तुम्ही या माध्यमातून सोडवू शकता आणि तुम्ही योग्य असं जीवन तुम्ही जगू शकता. आरोग्याला योग्य वरण देऊ शकता. तुमची मानसिक स्थिती आणि आरोग्य स्थिती सुधारवण्याचा प्रयत्न या योगाच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. एवढेच मी माझ्या या माध्यमातून तुम्हाला आवाहन करत आहे. जय हिंद. राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं या योग दिनाच्या दिवशी या तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणावर आगमन झालेलं आहे. तरी सर्व उपस्थितांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय बावनकुळे साहेबांचं कार्यालयातून स्वागत करावं. घेऊन गेले ना भाऊ आले होते आज वाटलं पाहिजे व्हिडिओ बनवले नेट चालू आहे. हेलो 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 तो योगाभ्यास में हम अभ्यास करेंगे. हम वृक्षासन 9 10 वापस आ जाइए. नेक्स्ट अभ्यास की तरफ हैं जो दूसरे पैर से सेम दोनों हाथों में प्रणवासन की मुद्रा. अगर आप पैर हो पाए तो दोनों हाथों ऊपर करके होल्ड रखिएगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वापस आ जाएंगे. अगले के अभ्यास की तरफ चलते हैं जिसमें हम घुटने यहाँ से पैर को होल्ड और दोनों हाथों को स्थिर रखेंगे. बैठेंगे, होल्ड रखेंगे 10 सेकेंड
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वापस नेक्स्ट अभ्यास दोनों हाथ स्ट्रेट करेंगे, आगे रखेंगे और होल्ड रखेंगे 10 सेकेंड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नीचे झुकते हुए अपने पैर के पंजों के पास हाथ को रख लेंगे और होल्ड रखेंगे. 1, फिर सांस लेते हुए ऊपर की तरफ, फिर सांस नीचे करते हुए सांस को छोड़ देंगे. अगले अभ्यास की तरफ चलते हैं. हम कमर का रोटेशन करेंगे जिसमें क्लॉकवाइज 1, 2, 3, 4, 5. फिर एंटी क्लॉकवाइज 5, 4, 3, 2, 1. रिलैक्स. अगला अभ्यास जो करेंगे, दोनों हाथों को कमर के पीछे रखेंगे और जितना पीछे आपसे झुका जा सके उतना जाइए. सांस लेते हुए 1, 2, सांस छोड़ते हुए आगे की तरफ झुकेंगे. 3, 4, 5, 6, 7, 9, 10. आगे की तरफ झुकते हुए फिर से रिलैक्स हो जाएंगे. अब कुछ अभ्यास समझो बैठ करके करेंगे. आप सब लोग अपनी जगह पे बैठ जाएंगे. 4, 5 चेंज. दूसरे लेग को भी सेम. 1, 2, 3, 4, 5 चेंज कर लेंगे. अगला अभ्यास करेंगे, दोनों वीडियो को आपस में मिलाएंगे और इस प्रकार से दोनों हाथों में प्रणामास्ति की मुद्रा और होल्ड रखेंगे 5 सेकेंड. 1, 2, 3, 4, 5. वापस आ जाएंगे. अगला अभ्यास करेंगे हम आसन, जिसमें हम एक पैर को ऊपर बैलेंस करेंगे, एक पैर को पकड़ के हाथ के अंदर ज्ञान की मुद्रा इस प्रकार से लगा करके होल्ड रखेंगे. 1, 2, 3, 4, 5. वापस आ जाइए. लेग को चेंज करते हुए सेम दूसरे पैर से भी करेंगे. हाथों के अंदर ज्ञान की मुद्रा होल्ड. 1, 2, 3, 4, 5. वापस आ जाइए. अगला जो अभ्यास करेंगे हम ताड़ासन. लंबा श्वास लेते हुए पूरी शरीर को ऊपर की तरफ स्ट्रेचिंग करेंगे. पीछे से एड़ियों को उठाकर हुए होल्ड रखेंगे 5 सेकेंड. 1, 2, 3, 4, 5. वापस आ जाएंगे. फिर से लंबा श्वास लेते हुए अब होल्ड. 1, 2, 3, 4, 5. वापस आ जाएंगे. 5 सेकेंड. अब होल्ड. 1, 2, 3, 4, 5. वापस आ जाइए. रिलैक्स हो जाइए. आगे की तरफ झुकते हुए मैडम जीर्ण बीमारी का इलाज अनुभवी डॉक्टर्स की चिकित्सा और आयुर्वेद के जरिए सिर्फ और सिर्फ शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक में. मध्य नागपुर का सबसे बड़ा आयुर्वेदिक दवाइयों का शोरूम और क्लिनिक, जहां बीमारियों का होता है इलाज. शिवशंकर आयुर्वेद है जड़ी बूटियों का विशाल भंडार, जहां मौजूद है सभी प्रतिष्ठित आयुर्वेदिक कंपनियों की दवाइयां और जड़ी बूटियां, वो भी होम डिलीवरी के साथ. तो क्यों इधर उधर भटकना, सीधे आइए शिवशंकर आयुर्वेद में, बढ़ाइए अपनी रोग प्रतिकारक शक्ति और हो जाइए तंदुरुस्त. हमारा पता है योग कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9112079000 और 8605245080 पर.